मुंबईतल्या दादर इथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कामध्ये अश्वरूढ पुतळा आहे आणि महाराजांच्या पुतळ्याच्या अगदी समोर शिवराज्याभिषेक सोहळ्याचं एक सुंदर असं शिल्प तयार करण्यात आलं आहे। पण या शिल्पाची सध्या दुरावस्था झालेली आहे, ठिकठिकाणी भगदाड पडलेले आहेत, धूळदाण झालेली आहे, घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि जो सुवर्ण रंग या संपूर्ण शिल्पाला देण्यात आला त्या शिल्पाचा रंग सुद्धा बऱ्याच ठिकाणी उडलेला आहे। खरं तर ही दयनीय अवस्था आहे, दुरावस्था झालेली आहे आणि शिवप्रेमींकडून प्रचंड राग, संताप, चीड, रोष याबद्दलचा व्यक्त केला जातोय। महानगरपालिकेचं लक्ष नाहीये, सार्वजनिक बांधकाम विभागाचं लक्ष नाहीये आणि ही दुरावस्था होत असताना ते नेमके कुठे होते हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये क्रिकेटचे सामने होत असतात, सीझन प्रॅक्टिस होत असते आणि या सीझन बॉल लागून ही जी भिंत आहे, संरक्षक भिंत, त्याला तडे गेलेले, त्याला भगदाड पडलेले आहेत, खड्डे पडल्याचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळतंय। महानगरपालिकेचं आणि प्रशासनावरती PWD विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात। काही शिवप्रेमी आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आहात, हातावर आम्ही पाहतोय की शिवछत्रपतींचा टॅटू सुद्धा तुम्ही या ठिकाणी काढलाय, काय नेमकी तुमची भावना आहे शिल्प पाहिल्यानंतर? ॲक्च्युली सर याच्याबाबत भरपूर कंप्लेंट केलेली आहे आमच्या कोचेसनी किंवा इकडचे जे प्लेयर्स आहेत त्यांनी। आणि तुम्ही हे एक उदाहरण आहे आणि एक ग्राउंड पण बघा, ग्राउंडवर पण एवढे इंजरी झालेले आहेत। इकडे आता काय कसं झालं आहे सर, कोणी येऊन रात्रीचं कसंही बसतं, इथे येऊन सिगरेट पिणार, दारू पिणार, अशी भरपूर गोष्टी चालतात। आणि आज तुम्ही या ग्राउंडची हालत बघा ना सर, ग्राउंडसाठी एवढे कंप्लेंट टाकले कोचेस लोकांनी, कोणी काही ॲक्शन घेत नाही आहे, तर याच्यावर काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे एवढंच बोलतो। शिवप्रेमी आहेत, आपण पाहतोय की शिवाजी महाराजांचं शिल्प आहे, भगदाड पडले आहेत, रंग उडालेला आहेत, काय भावना आहे तुमची? नाही, याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे प्रशासनाने। हे आपलं दैवत असल्यामुळे त्याची नीट रखरखाव ठेवायला हवा, पण ते ठेवलं जात नाहीये, कोणाला जबाबदार मानताय? प्रशासनच आहे, स्थानिक प्रशासन। काय नेमकं व्हायला पाहिजे या ठिकाणी, तुमची भावना काय? कारण आपण अश्वरूढ पुतळा पाहतोय, धुळीचं साम्राज्य आहे, कावळे बसतात, बरीच धुळदाण आहे, स्वच्छता ठेवायला हवी प्रशासनाने। अजून काय सांगणार, त्यासाठी लोकांनी त्यासाठी उठाव करायला हवा, कुठेतरी मागणी करायला हवी। आणि एकंदरीत त्या एरियाची तशी हवी तशी स्वच्छता ठेवली जात नाही। इथे बरेचसे भिकारी पण झोपलेले असतात फुटपाथवर, त्यामुळे इथल्या लहान मुलांना, स्त्रियांना वगैरे धोका असतोच। नक्कीच सुरक्षेचं पण एक महत्त्वाचं कारण आहे आणि त्यासोबतच आपण पाहतोय की जो अश्वरूढ पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे त्याच्या अगदी समोरच्या बाजूला हे शिल्प उभारण्यात आलं होतं। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला कळावा, इथल्या युवा पिढीला कळावा, यासाठी या शिल्पाची स्थापना करण्यात आली, उभारण्यात आलं। मात्र आता आपण पाहतोय की त्याची दुरावस्था झाली आणि याकडे कुणाचंच लक्ष नाही आहे। नेमकं महानगरपालिका प्रशासन यावर काही ठोस पावलं उचलणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश सावंत, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।